एकदा एक साधू व त्याचा शिष्य रस्त्याने चालले होते. संध्याकाळ झाली होती. वाटेत एक छोटी नदी लागली. नदीमध्ये एक नावाडी आपली नाव घेऊन असायचा, पण नेमका त्यावेळेस तो नावाडी व त्याची नाव कोठेच दिसत नव्हती. शेवटी अंधार पडायला लागल्यावर त्या दोघांनी एकमेकांच्या मदतीने ती छोटी नदी पार करून पलीकडे जायचे ठरवले. तेवढ्यात तेथे एक बाई धावत आली आणि साधूला म्हणाली की, मी दररोज सकाळी दूध घालण्यासाठी नदीतून नावेने पलीकडच्या गावातून या गावात येते. आज पण सकाळी दूध घेऊन नावेने आले. मी दूध घातले, पण नंतर घरी परत जाताना मला समजले की नावाड्याचा कोणी नातेवाईक वारला आहे. त्यामुळे नावाडी तिकडे गेला आहे. तो आज परत येणार नाही. महाराज, माझे लहान बाळ माझ्या घरात एकटेच आहे. माझा नवरा पण गावाला गेलेला आहे. दुपारपासून मी येथे वाट बघत आहे की कोणीतरी मला मदत करेल आणि मी नदी पार करून माझ्या बाळाला भेटेल. कृपया मला मदत करून नदीच्या पलीकडे नेऊन सोडा. साधूने थोडा विचार केला आणि त्या स्त्रीला मदत करण्याचे मान्य केले. साधूने त्या स्त्रीला उचलले आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडले. त्यानंतर ती स्त्री साधूला खूप आशीर्वाद देऊन निघून गेली. इकडे साधू व त्याचा शिष्य आपल्या कुटीत आले. काही वेळाने साधूच्या लक्षात आले की शिष्याचे मन ध्यान धारणेमध्ये लागत नाही. त्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत. साधूने शिष्याला विचारले की, बाळा, काय झाले? आज तुझे मन ध्यान धारणेमध्ये लागत नाही. तुला काही विचारायचे आहे काय? शिष्य म्हणाला की, गुरुदेव, आपण संन्यासी आहोत. आपण संन्यास घेऊन गृहस्थ धर्माचा त्याग केलेला आहे. कोणत्याही स्त्रीला स्पर्श करणे, तिच्या जवळ जाणे, हे आपल्यासाठी खूप मोठे पाप आहे. मग तुम्ही त्या स्त्रीला स्पर्श करून उचलून नदी पार करायला मदत करून खूप मोठे पाप केलेले नाही का? तुम्हीच आम्हाला सांगता की स्त्रीपासून लांब राहा आणि तुम्हीच स्त्रीला स्पर्श करता. हे पाप नाही का? साधू महाराज हसले आणि म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर मी याचे उत्तर तुला नक्कीच देईल. 2 दिवसांनी साधू व त्याचा शिष्य गावात भिक्षा मागायला गेले. तो काळ सणावाराचा होता. एका घरात लग्न होऊन तेथील मुलगी सासरी जात होती. त्यावेळेस ती तिच्या वडिलांना मिठी मारून रडत होती. वडील पण तिला मिठी मारून रडत होते. हा प्रसंग साधू व त्याचा शिष्य दोघांनीही पाहिला. साधूने शिष्याला विचारले की, तू काय पाहिलेस? शिष्य म्हणाला, गुरुदेव, मी पाहिले की एक नवविवाहित मुलगी आपल्या वडिलांना मिठी मारून रडत आहे. तिचे वडील पण तिला मिठी मारून रडत आहेत. साधू व त्याचा शिष्य पुढे भिक्षा मागण्यासाठी निघाले. एका घरात त्यांना दिसले की एक पत्नी आपल्या पतीला मिठी मारत आहे. दार अर्धवट उघडे होते. त्या दोघांचा दिवसाढवळ्या प्रणय चालला होता. बाहेर साधू व त्याचा शिष्य उभे आहेत याची जाणीवही त्यांना नव्हती. इतके ते धुंद झालेले होते. साधूने शिष्याला खून करून हळूच तेथून निघायला सांगितले. पुढे गेल्यावर साधूने शिष्याला विचारले की, आता तू काय पाहिलेस? शिष्य म्हणाला की, गुरुदेव, एक स्त्री एका पुरुषाला, बहुतेक तो तिचा पती असावा, त्याला मिठी मारत होती. त्यांचा प्रणय चालू होता. साधू म्हणाला, बाळा, आता मला सांग की एक बाप व मुलगी एकमेकांना मिठी मारत होते आणि एक पुरुष व एक स्त्री एकमेकांना मिठी मारत होते. असे 2 प्रसंग तू पाहिलेस. दोन्हीपैकी कोणत्या प्रसंगात वासना होती? शिष्य, गुरुदेव, सरळ उत्तर आहे की दुसऱ्या प्रसंगात जे स्त्री पुरुष एकमेकांना मिठी मारत होते, त्या प्रसंगात वासना दिसत होती. वडील व मुलीच्या नात्यात वासना कशी असेल? साधू महाराज हसले आणि म्हणाले की, बघ, तुझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर तूच दिलेस. शिष्य, म्हणजे गुरुदेव, मी नाही समजलो. साधू, नीट विचार कर. दोन्ही प्रसंगात एक पुरुष व एक स्त्री एकमेकांना मिठी मारत आहेत. पण वडील व मुलगी यांच्यात वासना दिसत नाही, कारण ते नाते पवित्र आहे. तसेच ती मुलगी लग्न होऊन कारमची वडिलांना सोडून सासरी जात आहे. म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारत आहेत. तर दुसऱ्या प्रसंगात तुला वासना दिसली, कारण तेथे एक पुरुष व एक स्त्री एकमेकांना मिठी मारून प्रणय करत होते. म्हणजे क्रिया तीच आहे मिठी मारण्याची. दोन्ही क्रियेत पुरुष व स्त्री एकमेकांना मिठी मारत आहेत, पण तुला वासना दुसऱ्या प्रसंगात दिसली. आणि वासना हीच पापाला कारणीभूत आहे. वासनेमुळेच पाप निर्माण होते. पण वासना ही पहिल्यांदा स्त्री व पुरुषाच्या मनात निर्माण होते. मनात वासना निर्माण झाली की मग ती वासना पूर्ण करण्यासाठी ते जोडीदार शोधतात आणि आपली वासना पूर्ण करतात. बाप व मुलगी यांच्या मिठी मारण्यात पाप नाही, कारण त्यांच्या मनात वासना नाही, तर तो पुरुष व स्त्री यांच्या मिठी मारण्यात पाप आहे, कारण त्यांच्या मनात वासना आहे. म्हणजे याचा अर्थ पाप शरीर करत नाही, तर मन करते. मनात सर्वप्रथम वासना निर्माण होऊन तिची पूर्तता करण्यासाठी मन शरीराचा उपयोग करते. पण जर मनातच वासना नसेल, अशा वेळेस जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला स्पर्श केला तर ते पाप कसे होईल? शिष्य, तुमचे बरोबर आहे गुरुदेव. तुमचे सांगणे मला पटले.
तुम्ही काल त्या स्त्रीला फक्त नदी पार करण्यासाठी मदत करण्यासाठी तिला स्पर्श करून उचलले. तिला स्पर्श करताना तुमच्या मनात वासना नव्हती, तसेच त्या स्त्रीच्या मनात पण वासना नव्हती. त्यामुळेच कालचे तुमचे वागणे हे पाप नव्हते.